हॅलो आणि नमस्कार तुम्हा सर्वांना। आजच्या नवीन ब्लॉग आणि आपला चॅनल स्नेहल अँड सुमित मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। सर्वात आधी तर सर्वांना गुड मॉर्निंग। सोयरा पण आता जस्ट झोपली आहे, तेव्हाच माझी गुड मॉर्निंग होते, कारण की ती झोपल्याशिवाय मला काहीच सुचत नाही। सो आता जो सकाळपासून तिने केलेला हा जो पसारा आहे तो आता मला आधी आवरायचा आहे, हे बघू शकता तुम्ही। सो मी हे सगळं आधी आवरते आणि मग आपण पूर्ण दिवसाला सुरुवात करू। आज सुमितने येता फिश पण आणली आहे, सुरमई आहे आणि बोंबील आहे, तर मी त्याचे पण रेसिपी तुम्हाला शेअर करेन। ऑलरेडी सुमितने मच्छी वॉश करून ठेवली आहे, छान स्वच्छ धुवून ठेवली आहे, कारण की सोरामुळे सगळं एकदम नाही जमत, थोडं हेल्प लागतं आणि सुमित मला थोडा हेल्प करतो। आणि जनरली चिकन मटन फिश सुमितच वॉश करतो, म्हणजे तो घरी असल्यावरती, कारण की ते कन्व्हिनियंट होऊन जातं। मग पटकन मी सगळं मसाला वगैरे लावून आपण डिरेक्टली करू शकू। सो मी आधी हे सगळं आवरते आणि मग मी तुम्हाला रेसिपी दाखवते, तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। लवकर लवकर आवरण्याच्या घाईमध्ये हे सगळं झालेलं आहे। सोयरा पण रडत होती आणि सुमितला पण लवकर जेवून झोपेल ह्याच्यामध्ये मी सगळं फास्ट करत होते, त्याच्यामध्ये ही गडबड झाली। सो आता मी आधी हे क्लीन करून घेते आणि मग आपण जेवणाला लागूया। सो स्टे ट्यून। आधी आपण बोंबीलला मसाला लावून घेऊया। सुमितने हे वॉश करून ठेवले आहेत बोंबील, चांगले हळद मीठ आणि लिंबू टाकून वॉश केलंय। सो आता आपण ह्याला मॅरिनेट करूया। सो मॅरिनेशन साठी आपण थोडीशी हळद, मीठ चवीनुसार, मसाला, अद्रक लसूण पेस्ट। मला घरी पण बनवायची आहे अद्रक लसूण पेस्ट, आता बघूया मला कधी वेळ मिळतो त्यानुसार। थोडासा कोकम अगार, जास्त नाही, आणि कोथिंबीर। हे सुरमई आहे, त्याला पण आपण मसाला लावून घेऊया।
ही सुमितला फार आवडते, मला इतकी आवडत नाही, सो म्हणून माझ्यासाठी बोंबील, हळद, थोडा मसाला, चवीनुसार मीठ, अदरक लसूण पेस्ट, कोकम आगार आणि कोथिंबीर. सो हे आपण वरणला फोडणी देऊया पटकन. मी थोडा आधीच लसूण यामध्ये ऍड केला आहे. मोहरी, जिरं, कधीतरी लाल मिरची पण वरण मध्ये छान लागते. फॉर अ चेंज तुम्ही पण ट्राय करू शकता. कढीपत्ता, हळद, आणि मीठ. तर यामध्ये आपलं शिजलेलं वरण डाळ आपण ह्यात आपण छान कोथिंबीर ऍड करूया. एक उकळी आली की आपण गॅस बंद करू. त्यामध्ये आपण छान कोथिंबीर ऍड केली. एक उकळी आली की आपलं वरण रेडी आहे. तोपर्यंत आपण भाकरी आणि फिश फ्राय करून घेऊया. छान आता तेल तापलंय, त्याच्यात आपण लसूण टाकूया.
आता जेव पटकन आणि झोप. इथे आपले मीनवाईल बोंबील पण फ्राय होतात. यावेळेस मी थोडा रवा लावून फ्राय करण्याचा प्रयत्न केला. आता बघूया आज कसं लागतं. अर्ध्यांना लावलाय, थोड्यांना नाही लावलाय. सो स्टे ट्यून, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तुम्ही कशी आहे फिश? आवडलं जेवण? खूप जबरदस्त. घाई घाई मध्ये केलं. शोयूचं न्यू टॉय. शोयू आवडलं तुला? वाव, काय करतो पप्पा? पप्पा काय करतो? लायन, सिम्बा, बेबी लायन, जिराफ. सो येस, दुपारी मम्मी आली होती कारण की सौराला खूप दिवस झालं ती भेटली नव्हती. त्यामुळे ॲक्च्युली तीच आम्हाला तिकडे बोलवत होती भेटण्यासाठी. पण मला सुमितला आम्हाला दोघांनाही पॉसिबल होत नव्हतं. मेन म्हणजे सुमितला तिकडे जाण्यासाठी. सो म्हणून मग ते खूप जास्त पुढे पुढे लांबत गेलं. आणि मग शेवटी तिलाच राहावे ना म्हणून मग ती बोलली की मीच येते सोयऱ्याला भेटायला. पण आम्ही पप्पांना वगैरे भेटायला जाऊच. मध्ये सुमित येऊन गेला होता. सो आता पप्पा राहिले सोयऱ्याला भेटायचे. सो लेट सी, बघूया. तर म्हणून ना दुपारी मम्मी आली आणि मग तिचं आणि सोयराची खूप मस्ती चालू होती. मध्ये जो सुरुवातीला ती आली तेव्हा सोयरा झोपली होती आणि मग मम्मी आणि मी आम्ही जेवण केलं, जेवून घेतलं आणि मग फटाफट आवरलं. तेवढ्यात ही उठली. सो मग त्याच्यानंतर काय आमचा गोंधळ चालू होता आमच्या आऊसोबत. त्यामुळे मला फार सकाळी शूट करायला मिळालं नाही. आणि फ्रँकली स्पीकिंग माझ्या लक्षातच नाही आलं की शूट करायचं, कारण की ह्या दोघींची एवढं काहीतरी चालू होती. कारण की हिची एवढी मस्ती चालू होती आणि हिची मस्ती बघून मम्मी शॉकमध्ये होती की ही एवढी मस्ती करते. आधी लहानपणी एवढी क्यूट क्यूट शांत शांत होती, पण आता खूप पिल्लू चेंज झाला आहे. सो इथे बघा सोयरा बघा, आमची झोपायची तयारी ऑलमोस्ट झालेली आहे. सो आता आम्ही झोपणार आहोत. तर म्हटलं आपण ब्लॉग एंड करूया. तुम्हाला पण एक अपडेट देते की मी तुमच्यासोबत पूर्ण दिवस शेअर करणार होते, बट झालं असं की दुपारी अचानक ठरलं की मम्मी येणार आहे आणि मग त्यानंतर सगळं आवरावरमध्ये परत सोयराचं जेवण, आंघोळ ह्यामध्ये खूप जास्त टाईम गेला. मला पण जेवणासाठी खूप जास्त लेट झाला आणि मग फार असं शूट करण्याचं लक्षात नाही आलं. आणि ते जे मोमेंट्स असतात ते आपण शूट करायचे म्हणतो आणि ते राहून गेलं. सो पण मी नेक्स्ट टाईमपासून मी ट्राय करेन की मी शूट करू. बट असेच तुम्ही सोबत राहा. खूप छान तुमचा रिस्पॉन्स आहे, त्याबद्दल खरंच मनापासून खूप थँक्यू. आणि तुम्ही सोयऱ्याला पण इतकं छान छान प्रेम करताय त्याबद्दलसुद्धा थँक्यू. सो असेच व्लॉग्स तुम्ही लाईक करत राहा, शेअर करत राहा. आणि जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि तुम्हाला नक्की हे व्लॉग्स आवडत आहेत का, किंवा अजून तुम्हाला काही वेगळं बघायला आवडेल का, किंवा काही सजेशन्स असतील तर प्लीज मला कमेंट करा. मला DM पण करू शकता.
सोयराचं पण मी इन्स्टा पेज ओपन केलं आहे रिसेंटली. मी त्याचा पण ID मेन्शन करते. सो प्लीज तिथेही तुम्ही सोयराचे अपडेट्स बघू शकता, तिचे फोटोज व्हिडिओज जे पण काही आहे. सो अशीच आमची साथ द्या. थँक्यू.